माणसांच्या आयुष्यात वेळेला आणि दिवसाला फार जास्त महत्त्व असतं. एखादा दिवस तुमच्यासाठी फार विशेष असू शकतो तर एखादा फार वाईट. पण हे सगळे दिवस लक्षात कशामुळे राहतात? तर तारखांमुळे. कल्पना करा, जगातून तारखाच नाहीशा झाल्या तर? बर्थडे कधी करणार, श्राद्ध कधी घालणार, लग्न कधी करणार? अहो, सगळंच अडकते की ह्या तारखांमुळे. याच तारखांची नोंद ठेवून माणूस वर्तमानाची प्लॅनिंग करतो, इतिहासाची नोंद ठेवतो आणि भविष्याचा अंदाज देखील बांधतो. पण ह्या सगळ्या तारखा सापडतात नेमकी कुठे? तर दिनदर्शिकेवर. साधारणपणे डिसेंबर महिना संपला की आपल्या सगळ्यांना नव्या दिनदर्शिकेचे वेध लागतात आणि मग ह्या सगळ्या तारखा घरोघरी पोहोचवत लोकांना मराठी सणांची आणि दिनविशेषांची माहिती देण्याचं काम एका मराठमोळ्या माणसाने केलं, अर्थात एक जयंत साळगावकर. आणि त्यांचं हेच काम आज एका ब्रँडच्या रूपानं तुमच्या आमच्या घराघरात दिसतं. अर्थात ते कार निर्णय. तर याच कार निर्णयच्या ब्रँड मागची गोष्ट आज आपण जाणून घेणार आहोत आणि त्यांची पूर्ण प्रोसेस समजून घेणार आहोत. त्याआधी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला तर अजिबातच विसरू नका. कालनिर्णय 1973 मध्ये जेव्हा पहिल्यांदा आलं तेव्हा कॅलेंडर हे फुकट वाटलं जायचं आणि कालनिर्णय हे कॅलेंडर नव्हतंच, कारण त्याच्यामध्ये इंग्लिश कॅलेंडर आणि आपलं हिंदू पंचांग यांचा एक मिलाप करून ते प्रॉडक्ट तयार केलं होतं. आणि एवढंच नव्हे तर त्यात व्हॅल्यू ॲडिशन केलं होतं. व्हॅल्यू ॲडिशन असं की साहित्यिकांचे दर्जेदार लेख, रेसिपीज, सुगरणींचा सल्ला, या सगळ्या गोष्टींमध्ये ते एक परिपूर्ण प्रॉडक्ट झालं होतं आणि पब्लिकेशन होतं. सो ते जेव्हा सुरू झालं तेव्हा असं प्रॉडक्ट आधी कोणी पाहिलं नव्हतं. म्हणजे आपण सोनं विकायला घेतलं की सोनं खपतंच हे आपल्याला माहीत असतं, तसं याबद्दल आम्हाला माहीत नव्हतं. आणि एक गेल्या 50 वर्षांमध्ये त्याच्या चेहऱ्यात इतका बदल झालेला आहे, त्याच्या रूपात इतका बदल झाला आहे, पण त्याचा आत्मा तोच आहे. सो 50 वर्षांचा हा जो प्रवास आहे तो इंटरेस्टिंगली हाच आहे की वाचकांनी उदंड प्रेम केलं कालनिर्णयवर. त्यावेळेला फॅमिलीची परिस्थिती फारशी चांगली नव्हती, त्यामुळे ते भांडवल जमवणं हे जोखमीचं कामच होतं त्यांच्यासाठी. पण तेव्हाची परिस्थिती खूप वेगळी होती. तेव्हा संबंध, नाते वेगळी होती. पैशांशी आणि खास करून मालमत्तेशी माणसाचा जो रिलेशनशिप होतं ते खूप वेगळं होतं. आज अनेक मार्ग आहेत. आज ऑफिशियलीच तुम्हाला अनेक स्टार्टअप्समध्ये, इन्क्युबेटर्समध्ये जाता येतं. तुम्हाला अनेक सरकारच्या योजना असतात, त्या अंतर्गत तुमचा जर व्यवसाय बसत असेल तर त्याखाली तुम्हाला काही भांडवल मिळतं. त्या काळात तुम्हाला कर्ज मिळणं हे खूप कठीण होतं. आज कर्ज तुम्हाला एका क्लिकवरती मिळतं. पण शेवटी तुम्हाला व्यवसाय सुरू करताना भांडवल कितीही मिळालं तरी ते भांडवल कसं वापरायचं, कुठे वापरायचं आणि किती वापरायचं याचं गणित जर कळत नसेल तर ह्या कर्जाच्या मार्गाने जाताना तुम्हाला खूप मोठं आव्हान येतं. कारण शेवटी कर्ज असतं, त्याच्यावरती तुम्हाला व्याज द्यायचं असतं आणि तुमचा कॅश फ्लो मॅनेज करायचा असतो. सो कालनिर्णयाच्या बाबतीत काय झालं हे सांगण्यापेक्षा आज ते रेलेव्हंट नाही आहे. आजची परिस्थिती बदललेली आहे. तर आज तुमचा व्यवसाय काय आहे आणि तो किती मिनिमल रिसोर्सेस, म्हणजे ऑप्टिमल, ॲक्च्युली मिनिमल रिसोर्सेस नाही, ऑप्टिमल म्हणजे चिंदीगिरी नका करू, पण ऑप्टिमल रिसोर्सेसमध्ये तुमचा तो व्यवसाय सुरू करा आणि कॅश फ्लो व्यवस्थित मॅनेज करा. आणि त्यासाठी अनेक इन्क्युबेटर्स आहेत, अनेक असोसिएशन्स आहेत, प्रत्येक कॉलेजची सुद्धा असोसिएशन्स आहेत आणि अनेक वेगवेगळ्या व्यवसायांचे नेटवर्किंग ग्रुप्स असतात जिथे तुम्हाला योग्य मार्गदर्शन मिळतं. पूर्ण अभ्यास करा आणि मग ते भांडवल कसं वापरायचं ते ठरवा. सुरुवातीच्या काळामध्ये मार्केटिंग स्ट्रॅटेजीपेक्षा आधी फोकस आमच्या प्रॉडक्टवरती होता. म्हणजे ज्या गोष्टी मी ऐकल्या आहेत, ज्या गोष्टी मी वाचल्या आहेत त्याच्यावरून आपलं प्रॉडक्ट काहीतरी वेगळं आहे हा एक आत्मविश्वास होता.
आणि ते प्रॉडक्ट अजून कसं व्हॅल्यू ॲडेड म्हणजे तुमच्या वाचकाला किंवा ग्राहकाला त्यातनं उत्तम पैसा वसूल एक्सपिरियन्स कसा मिळेल ह्याचा विचार केला गेलेला होता. त्यात दर्जेदार लेख होते साहित्यिकांचे, पु ल देशपांडे, जयवंत दळवी, मंगला बर्वे, दुर्गा भागवत अशी नावं त्यावेळेला कालनिर्णयसाठी लिहित होती. आणि आज तुम्हाला वाटेल की हा मग ठीक आहे ना, पण आज तुम्ही ब्लॉग बघता किंवा तुमचा आवडता लेखक तुम्हाला इंस्टाग्रामवर कळतो तो सकाळी कॉफीला काय प्यायलाय. त्या काळात हा असा ऍक्सेस नव्हता, त्यामुळे कोणाचंही लिखाण जिथे छापलं जाईल तिकडे जाऊन ते वाचणं आणि त्याचा आनंद घेणं हा एक कल्चरचा भाग होता. याशिवाय त्याच्यामध्ये रेसिपीज होत्या म्हणजे पाककृती.